माझ्या गावात अनेकदा लग्ने होतात, पण सर्व गावकऱ्यांचे लक्ष फक्त माझ्याकडे असायचे. दरवर्षी लोक माझ्याबद्दल बोलायचे की रमेश भाईचे लग्न कधी आहे, कधी लग्न होईल. ते आपापसात बोलायचे, रमेश पाटील तू लग्न का करत नाहीस, असे वाटतं की काही समस्या आहे किंवा कोणीतरी त्यांचा विश्वासघात केला आहे. अशी फालतू चर्चा माझ्या कानावर पडायची, पण मी त्याकडे दुर्लक्ष करायचो. कारण गावचा पाटील असल्याने सगळे मला घाबरायचे. त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर कोणताच भाव नव्हता. त्यांना मला प्रश्न विचारण्याची हिंमत नव्हती, मी लग्न का केले नाही. पण हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात सतत उकळत राहतो. कारण मी आता 45 वर्षाचा होतो. या वयात आमच्या गावातल्या लोकांना मुलं झाली होती. जोपर्यंत माझे आईवडील जिवंत आहेत तोपर्यंत ते स्वतः हा प्रश्न सोडवतील, मी काळजी घेत राहिलो. असो, मी क्वचितच गावात यायचो आणि बहुतेक वेळ शहरातच राहायचो. माझे आईवडील प्रत्येकाला सांगून गप्प करायचे की आमचा मुलगा शहरात शिकत आहे. तो जेव्हा शिक्षण पूर्ण करून परत येईल तेव्हाच आम्ही त्याचं लग्न करू. परत येण्याचा माझा कोणताही विचार नव्हता. पण आईवडिलांच्या आकस्मिक निधनानंतर मला गावी जाऊन सगळं सांभाळावं लागलं. सुरुवातीला घरातील सर्व सदस्य माझ्या मागे लागले होते. लग्न कर, तू लग्न का करत नाहीस, तू तुझी पिढी पुढे नेली पाहिजे, लग्न कर, मुले पैदा कर. पण माझे खरे रहस्य त्यांच्यापैकी कोणालाच माहीत नव्हते की मी वांज आहे. मलाही माहीत नव्हते. मलाही काही वर्षापूर्वी याची माहिती मिळाली. माझ्या आईवडिलांनी माझ्यासह सर्वांपासून हे सत्य लपवून ठेवले होते की मी पूर्ण माणूस नाही. जन्मापासूनच माझ्यात या गोष्टीची कमतरता होती. जेव्हा मी मोठा झालो तेव्हा डॉक्टरांनी माझ्या पालकांना स्पष्टपणे सांगितले की मी कधीही वडील होऊ शकणार नाही. माझ्या आईवडिलांनी माझे रहस्य कोणालाही उघड करू दिले नाही. मी शहाणा होईपर्यंत मला याबद्दल काहीच सांगितले गेले नाही. जेव्हा मला माझ्या कमतरतेबद्दल कळले तेव्हा मला खूप वाईट वाटले आणि मी कधीही लग्न करणार नाही असे ठरवले होते. कारण मला लोकांमध्ये माझी खिल्ली उडवायची नव्हती. पण जेव्हा सगळेजण मला टोमणे मारायला लागले होते, माझ्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर सर्वजण माझ्या लग्नाच्या मागे लागले होते, तेव्हा मी सर्वांना नकार द्यायचो. काम करताना आणि सबबी सांगून मी खूप थकायचो. त्यामुळे आता कोणीही माझ्याबद्दल बोलला की मी त्याला चोख उत्तर द्यायचो. त्यामुळे लोकांनी माझ्या तोंडावर हे बोलणे बंद केले होते. पण पडद्यामागे खूप हशा पिकला आणि माझ्याबद्दल खूप वाईट गोष्टी बोलल्या गेल्या. मी सामान्य माणूस असतो तर कदाचित लोकांनी माझी एवढी काळजी घेतली नसती. पण मी गावचा पाटील होतो, पुढच्या पिढीचा श्रीमंत माणूस होतो. सगळ्यांच्या नजरा फक्त माझ्याकडेच होत्या. एकदा असे झाले की आजूबाजूच्या सर्व गावातील पाटील एका जमीनदाराच्या मुलाच्या लग्नात आले होते. माझी सर्वांशी ओळख झाली. जेव्हा एक पाटील माझ्याकडे आला आणि बसला, त्याची नजर माझ्यावर पडली. तो म्हणू लागला की पाटीलने शपथ घेतली आहे की तो लग्न करणार नाही. दुसरा माणूस म्हणू लागला की हे बघा, आता आमची सर्व मुलं आता मोठी होऊ लागली आहेत आणि तो अजूनही स्वतःला एक लहान मूल समजत आहे. होय, आता नाही लग्न करणार तर कधी करणार लग्न. माझ्यासोबत बसलेले ठाकूरही थट्टा मस्करी करत म्हणाले, तुमचा आणखी काही प्रॉब्लेम आहे का ज्यामुळे तुम्ही लग्न करत नाही आहात. हे सर्व ऐकताच माझे तापमान वाटले. मी त्याला मारहाण करायला सुरुवात केली. मोठ्या कष्टाने लोकांनी मारामारी सोडवली. मी रागाने घरी आलो. रोजच्या या नाटकाने मी खूप कंटाळलो होतो. मला लोकांना शांत करण्याचा मार्ग शोधायचा होता, पण काही उपाय दिसत नव्हता. मला लग्न करायचे नाही. जर मी माझ्या बायकोला मूल होण्याचा आनंद देऊ शकलो नाही तर ती एकतर मला सोडून जाईल किंवा आयुष्यभर माझी चेष्टा करेल. यामुळे माझे हृदय भीतीने थरथरू लागले आणि मला समजत नव्हते की मी काय करावे जेणेकरून लोक माझ्याबद्दल बोलणे बंद करतील. एके दिवशी मनात विचार आला, जिच्यामध्ये काही दोष असेल, मी का करू नये अशा मुलीशी लग्न. जेव्हा तिला माझे वास्तव कळेल तेव्हा ती कदाचित तडजोड करेल. मी एका अत्यंत गरीब आणि अंध मुलीशी लग्न करून तिला नातेसंबंध घरी पाठवले. संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आणि सर्वजण माझ्या लग्नाबद्दल बोलू लागले. सगळे माझ्याबद्दल बोलू लागले आणि गावात माझे कौतुक होऊ लागले. इतके श्रीमंत असूनही रमेश पाटील यांनी एका अंध मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. माझं आता लग्न झालं होतं, पण लग्नाच्या पहिल्या रात्री माझ्या खोलीत जायला मला खूप संकोच वाटत होता. मला अचानक भीती वाटू लागली. जर त्या मुलीने माझे सत्य सर्वांसमोर उघड केले की मी नामर्द आहे तर माझ्या जखमेवर कोणती इज्जत उरणार. मला माझ्या खोलीत जायचे नव्हते. मला असे काहीतरी करायचे होते ज्यामुळे माझ्या पत्नीला आनंद होईल आणि माझे रहस्य गुपित राहील.
त्या रात्री मला माझ्या अंगणात कोणाची तरी सावली दिसली आणि धक्काच बसला. मी त्याला हाक मारून बोलावले. तेव्हा तो माझा नोकर रामू होता. तो अत्यंत निष्ठावान सेवक होता. माझ्या घरी बरीच वर्षे काम करत होता. त्याला पाहून माझ्या मनात एक भयानक कल्पना आली. पण माझी योजना स्वस्त आणि खूप चुकीची होती. पण तरीही मला ते करावे लागले, कारण माझे रहस्य जगासमोर उघडे करायचे नव्हते. मी माझी सर्व हकीकत माझ्या नोकराला रामूला सांगितली आणि माझ्याऐवजी त्याला माझ्या खोलीत जाण्याची विनंती केली. तो सुन्न होऊन माझे ऐकू लागला. त्याने मला नकार दिला आणि म्हणाला, मालक, मी तुमच्या बायकोसोबत खोलीत कसा जाणार? आता तुम्ही माझे मालक आहात आणि तुमची पत्नी माझी मालकी नाही. मग मी तुमच्या सन्मानाला असा कसा हात लावू शकतो? मी माझा नोकर रामूला खडसावले आणि म्हणालो, तुला हे करावे लागेल. मी तुझा मालक तुला आदेश देतो. आपली इज्जत वाचवण्यासाठी आणि आपल्या पत्नीची इज्जत खराब करण्याचा निर्णय मी घेतला होता आणि मी आपल्या नोकरावर अत्याचार केला. मी त्याला माझ्या पत्नीच्या खोलीत पाठवले. त्या बिचाऱ्याला जायचे नव्हते, पण मी त्याला जबरदस्ती केली. माझ्या खोलीत जाण्यापूर्वी त्याने एक विचित्र गोष्ट केली. तो म्हणाला की मी फक्त 2 मिनिटात आलो. 2 मिनिटांनी तो परत आला. तेव्हा त्याच्या हातात रस्सी होती. तो रस्सी घेऊन खोलीत गेला. त्यावेळी मी त्याला विचारले नाही की त्या दोरीचा काय उपयोग, पण सकाळी खोलीतून बाहेर आल्यावर त्याच्या हातात तीच रस्सी होती. मी अजूनही त्याला विचारले नाही आणि माझ्या खोलीत गेलो. माझी बायको नक्कीच एक अंध स्त्री होती, पण ती गरीब कुटुंबातील असल्यामुळे ती खूप सुंदर होती. त्यामुळे ती आंधळी असल्यामुळे आजपर्यंत तिचे लग्न होऊ शकले नाही. ती आता रमेश पाटीलची पत्नी झाली होती. मी बराच वेळ तिच्याशी बोललो आणि मी अंदाज केला की रात्री तिच्या खोलीत कोण आले होते याची तिला कल्पना नाही. तो मी नसून दुसरा कोणीतरी होता. जरी मी खूप घाबरलो होतो, मी कदाचित पकडला गेलो असतो, परंतु देवाच्या कृपेने वाचलो. तिला अजिबात माहीत नव्हते. म्हणून दुसऱ्या दिवशीही मी माझ्याऐवजी रामूला माझ्या खोलीत पाठवले. माझी पत्नी लग्नाने खूप खुश होती. ती मला म्हणायची की आता बस, मला लवकर मूल होऊ देत, म्हणजे मी तुला तुझा वारस देऊ शकेन. हा शो रोज रात्री व्हायचा. मी माझ्या नोकराला खोलीत पाठवायचो. सकाळी तो खोलीतून बाहेर पडल्यावर मी माझ्या पत्नीच्या खोलीत जायचो. या खेळाला बरेच दिवस उलटून गेले होते. आतापर्यंत माझ्या बायकोला कशाचाही संशय आला नव्हता. या सगळ्या खेळात मला एकच गोष्ट विचित्र वाटली होती. खोलीत जाताना माझा नोकर दोरी का घेऊन जातो? 1-2दा मी त्याला सुद्धा विचारले की तू रोज खोलीत रस्सी घेऊन जातोस, या रस्सीचा अर्थ काय? तो मला बोलण्यापासून टाळायचा आणि म्हणाला, तुम्हाला समजणार नाही, मी नंतर समजावतो. आणि मग मी तसा शांत राहायचा. मला माझ्या बायकोची खूप लाज वाटत होती. तिच्याबरोबर इतके चुकीचे चालले होते की देवाच्या दृष्टीने मी खूप पापी माणूस झालो होतो आणि माझ्या बायकोशी खूप चूक होत होती. पण मी काय करू? जर कोणाला माझे रहस्य कळले तर मला खूप त्रास होईल. लोक आमच्या कुटुंबांना आणि आमच्या जातींनाही सोडणार नाहीत. मला फक्त रामूवर विश्वास होता की तो मरेपर्यंत हे रहस्य कोणाला सांगणार नाही, कारण तो वर्षानुवर्षे माझ्यासोबत होता आणि त्याआधी त्याचे वडील आणि आजोबासुद्धा आमच्या वाड्यात काम करत होते. म्हणून कोणतीही चिंता न करता मी माझा आदर त्याच्याकडे सोपवला होता. माझ्या मनात असा विचार होता की माझी पत्नी गरोदर राहिल्यावर मी त्याला पुन्हा थांबवेन. जर मी लोकांच्या नजरेत मुलाचा बाप झालो तर ते पुरेसे होईल. एके दिवशी असेच घडले. मला आज माझ्या रूमवर जायचे होते, म्हणून मी रामूला थांबवले आणि सांगितले की मी माझ्या रूमवर जाईन, आणि तो खूप आदराने मान हलवत तिथून निघून गेला. मी खोलीत गेलो आणि बायकोशी बोलू लागलो. थोड्या वेळाने तिने मला विचारले की तू आज रस्सी का आणली नाहीस? हे ऐकून मला धक्काच बसला, कारण त्या खोलीत दोघं काय करत असत याची मला कल्पना नव्हती. मी विषय टाळण्याचा प्रयत्न केला आणि इतर गोष्टींबद्दल बोलू लागलो. मी माझ्या सेवकाला विचारेन असा माझ्या मनात पक्का हेतू होता, पण नंतर ते माझ्या मनातून निघून गेले. हा क्रम असाच चालू होता. 3 महिन्यानंतर जेव्हा माझ्या पत्नीने मला ती गरोदर असल्याची आनंदाची बातमी दिली, तेव्हा मला इतका आनंद झाला की माझे पाय जमिनीवर राहत नव्हते. शेवटी जगाच्या नजरेत मी आता पूर्ण माणूस झालो होतो आणि याचा दाखला आता मला मिळाला होता. ज्या दिवशी मला ही चांगली बातमी मिळाली त्या रात्री मी रामूला खोलीत येण्यापासून रोखले. मला स्वतः खोलीत जायचे होते. रामू मला फक्त म्हणाला, तुम्हाला जायचे असेल तर ही रस्सी घेऊन जा. मी काहीही न ऐकता त्याने रस्सी माझ्या हातात दिली
आणि तिथून निघून गेला. मी ती दोरी फेकून दिली आणि म्हणालो, त्याचा काय उपयोग. मी दुसऱ्या नोकराला मिठाई मागवायला सांगितली आणि दोरी खोलीत नेण्याऐवजी मिठाई घेऊन गेलो. मी रूममध्ये जाताच मला वाटले की मी माझ्या बायकोला मिठाई खाऊ घालेन. मग ती चकित झाली आणि म्हणाली की थोड्या वेळापूर्वी तू मला मिठाई खाऊ घातली होतीस, आता तू मला पुन्हा ही मिठाई खाऊ घालत आहेस. तर मला आश्चर्य वाटले की मी अजून तिच्या खोलीत आलो नव्हतो. मग तिला मिठाई कोणी खायला दिली. मी रामूला रूममध्ये जाऊ दिले नाही. मग ती कोणाबद्दल बोलत होती. बरं, मी त्या गोष्टीवर इतका जोर दिला नाही. मी समजावून सांगितलं की एखाद्या नोकराने त्याला मिठाई खाऊ घातली असावी आणि त्याला ती मी समजली असावी. मी तिचे अभिनंदन करू लागलो. तेव्हा तिने मला विचारले, पुन्हा तू आज रस्सी आणली नाहीस. दिवसेदिवस तुझे काय होत आहे. तू दिवसेदिवस काही गोष्टी का विसरायला लागलास. दोरीचे नाव ऐकून मला पुन्हा धक्का बसला. काय होते ते, दोरीने काय काम केले जात होते. मी तिला विचारले असते तर तिला संशय आला असता आणि मी त्यावेळी बाहेर जाऊन रामूला विचारले असते तरी माझ्या बायकोला माझ्यावर संशय आला असता की मी बाहेर काय करत आहे. रामूही त्याच्या क्वार्टरला गेला होता. मी त्याला पुन्हा एखाद्या प्रकरणात अडकवून निमित्त काढले असते तर बरे झाले असते. मी आता ठरवलं होतं की रोज बायकोच्या खोलीत जायचे, पण मूल जन्माला येईपर्यंत मी तिला रोज झोपेची गोळी देईन. आज मी पण असाच प्लॅन केला होता. मग ती दूध पिऊ लागली तेव्हा मी काळजीपूर्वक तिच्या झोपेच्या गोळ्या दुधात मिसळल्या. ती पहाटेपर्यंत झोपली, जी कधीच होत नव्हतं. मी लवकर उठायचो. मला जाग आली तेव्हा माझी पत्नी खोलीत नव्हती. बाहेर आल्यावर ती अंगणात काठीच्या सहाय्याने चालत असल्याचे दिसले. मला वाटले कदाचित सकाळची हवा खायला बाहेर आली असेल. बाथरूमच्या दिशेने निघालो. मी आंघोळ करून बाहेर आलो तेव्हा ती पण अंगणात होती आणि हे बघून माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली. ती फक्त हसत हसत रामूशी बोलत होती. हे सर्व पाहून मला खूप राग आला की रामूची हिंमत कशी झाली माझ्या बायकोशी फ्लर्ट करण्याची. माझ्या इच्छेनुसार तो माझ्या खोलीत जात राहिला, पण आता मी त्याला नकार दिल्याने त्याला माझ्या बायकोशी बोलण्यात काही अर्थ नाही. त्या दोघांच्या जवळ पोहोचताच मी माझ्या पत्नीला खोलीत जाण्यास सांगितले की मला रामूशी काहीतरी बोलायचे आहे. ती खोलीत गेल्यावर मी रामूला जोरात चापट मारली आणि म्हणालो, तुझी हिंमत कशी झाली. तू माझ्या पत्नीशी इतक्या स्पष्टपणे का बोलत होतास. माझा राग पाहून त्याला अधिक आश्चर्य वाटले. मग अचानक त्याच्या डोळ्यातही रक्त आल्यासारखं वाटलं. तो माझ्या डोळ्यात पाहत म्हणाला, हो, मी तुमच्या बायकोशी मोकळेपणाने बोलत होतो आणि तो एकदम आत्मविश्वासाने बोलत होता. जर मी रात्रीच्या अंधारात तिच्याशी बोलू शकतो तर दिवसाच्या प्रकाशात मी तिच्याशी का बोलू शकत नाही. त्याची हिंमत पाहून मला खूप राग आला आणि मी त्याला जोरात मारले. मग त्याने माझा हात पकडला आणि म्हणाला, विसरू नका की माझ्याकडे तुमचं एक गुपित आहे आणि मी हे गुपित कोणाला सांगितले तर काय होईल. तुम्हाला कुठेही आपला चेहरा दाखवण्यासाठी जागा राहणार नाही. आपण प्रथम आपल्या समस्यावर लक्ष केंद्रित केले तर चांगले होईल. त्याचे बोलणे ऐकून जणू आकाश आणि पृथ्वीच माझ्या समोर सरकल्यासारखे वाटले. मी कल्पनाही करू शकत नव्हतो रामू, ज्याच्यावर मी एवढा विश्वास ठेवला होता, तो माझ्याशी असं वागेल आणि माझे मन फाटून जाईल. मी स्वप्नातही पाहू शकत नाही. तो म्हणू लागला की आता मी माझ्या मनाला जे वाटेल ते करेन आणि तू मला नाकारू शकणार नाहीस. असे केले तर त्याच्या परिणामाला तुम्ही स्वतः जबाबदार असाल. त्याची धमकी ऐकून मी गप्पच झालो आणि इथेच उभा राहून बघत राहिलो. मी रात्री माझ्या खोलीत जाणार असताना समोरून तो चालत आला आणि मला थांबवून म्हणाला, नाही, तुम्ही आत जाणार नाही तर आत मी जाणार आहे. आता मी माझा नोकर रामूच्या हातची कठपुतळी बनलो होतो. त्याला मी कसे रोखणार. मी धीर सोडला. मला न विचारता तो खोलीत गेला. आज मला खूप वेदना होत होत्या, कारण आधी तो माझ्या खोलीत माझ्या परवानगीने जात होता आणि आज तो परवानगीशिवाय गेला होता. माझे रक्त उकळत होते. चूक माझीही होती. मी त्याला माझ्या डोक्यावर चढवायला नको होते. आज मी माझ्या तोंडावर आपटलो होतो, पण आता मला माझ्या बायकोवरही संशय येऊ लागला की ती मुद्दाम नाटक करत आहे. तिला रामू आवडला असेल, नाहीतर तिच्या खोलीत रोज रात्री कोण येतो याचा तिला अजून संशय आला नाही. आणि ते कसे काय होऊ शकते. मी माझी पत्नी आणि रामू या दोघांवर लक्ष ठेवू लागलो आणि त्यांना अधिक वेळ पाहू लागलो. दोघेही एकत्र बसून हसत बोलत. आता हे रोज रात्री व्हायचे. मी माझ्या रूमवर जाताच रामू मला थांबवायचा आणि स्वतः माझ्या खोलीत जायचा. खरं तर आता तो दिवसभरातही तेच करू लागला होता. शक्य तितके माझ्या पत्नीसोबत राहण्याचा प्रयत्न करत असे. मग एक दिवस खूप झाले. तो मला सांगू लागला की हे मूल माझे आहे, म्हणून मी माझ्या मुलाला आणि तुमच्या पत्नीला घेऊन येथून निघून जाईन. तुम्ही तिला घटस्फोट द्या. मी नकार दिला की हे कसे करू शकतो. हा सगळा खेळ त्या मुलासाठी रचला गेला होता. मग त्याला दुसऱ्याच्या स्वाधीन कसे करायचे आणि फक्त मुलालाच नाही
तर त्याला माझ्या बायकोलाही सोबत घेऊन जायचे होते. जो अपमान माझा आधी झाला नव्हता तो आता होणार आहे. लोक माझी खिल्ली उडवतील की रमेश पाटील आपल्या पत्नीला देखील समजू शकला नाही आणि ती एका नोकरासह पळून गेली. मी हे होऊ देऊ शकत नाही. परंतु मी नकार दिला तरी तो माझे ऐकणार नव्हता. तर आता मी एक बहाणा केला आणि म्हणालो की मला काही दिवस माझ्या खोलीत झोपण्याची संधी दे. मला आता त्याला कोणताही सल्ला द्यायचा नव्हता आणि त्याला धडा शिकवायचा होता. मी एक योजना बनवू लागलो आणि विचार करू लागलो की मला कोणत्याही प्रकारे रामूपासून मुक्त करायचे आहे. मला सुरुवातीपासूनच त्याला धडा शिकवायचा होता जेणेकरून कोणालाही माझे रहस्य कळू नये आणि ते कायमचे त्याच्याबरोबर राहील. मला त्याच्या कळत नकळत त्याला मारायचे होते म्हणून तो रोज रात्री माझ्या खोलीत गेला तेव्हा मीही माझ्या हातात चाकू धरला. त्याच्या मागे आत गेलो. त्याला थांबवण्यासाठी मी हात वर करताच आतील दृश्य पाहून अवाक झालो. हे सर्व मी काय पाहत होतो की रामूला खुर्चीवर दोरीने बांधलेले होते आणि माझी बायको आरामात बसून झोपली होती. हे प्रकरण काय होते? आवाज ऐकताच माझी पत्नी उठून बसली. रामूचेही डोळे उघडले होते. माझ्या पत्नीने त्याला विचारले, रामू, माझ्या खोलीत कोण आले आहे? तर तो म्हणू लागला, मालकीन, तुझा नवरा आला आहे. मी वेडा होणार होतो. मी चटकन त्याला रस्सीने खुलले आणि म्हणालो, देवाखातर इथे काय चालले आहे ते मला सांग, नाहीतर मी असाच विचार करत मरेन. रामू म्हणू लागला की तुम्ही मला या दिशेने ढकललेत. तुम्ही मला या खोलीत यायला सांगितलेत. मी खूप अस्वस्थ होतो कारण माझी सवय अशी नव्हती की मी कोणाचेही वाईट करू शकेन. म्हणून मी दोरी घेऊन खोलीत गेलो. मी येताच मालकिनीला सगळं सांगितलं. मीच तिला सुचवले की तिने मला दोरीने खुर्चीला बांधावे आणि कोणतीही काळजी न करता झोपी जावे. आपण किती चुकीचे करत आहात हे लक्षात येईपर्यंत आम्हा दोघांनाही तुम्हाला धडा शिकवायचा होता. रोज रात्री मी खोलीत यायचो आणि ती मला दोरीने बांधायची. मी देखील एक माणूस असल्यामुळे हे करत असे. मला माझ्या वासनेने वाहून जाऊन काहीही चुकीचे करायचे नव्हते म्हणून मला दोरीने बांधलेले राहणे चांगले वाटले. मी माझ्या मालकिनीकडे कधीही वाईट हेतूने पाहिले नाही. तिला स्पर्श करणे सोडा. ती गरोदरपणाची गोष्टही खोटी होती. आमचे एकमेकांशी बोलणे आणि हसणे हे फक्त तुम्हाला जाणीव करून देण्यासाठी होतं. आमची इच्छा होती की एक दिवस तुम्ही स्वतः या खोलीत या आणि संपूर्ण दृश्य पहा. माझी बायको खिन्नपणे म्हणू लागली, मी आंधळी आहे हे मला मान्य आहे, पण माझी संवेदना इतकी तीक्ष्ण आहे की मी माझा नवरा आणि इतर पुरुष यातील फरक सुगंधाने ओळखू शकते. तुम्ही माझ्याशी असे वागायला नको होते. तुम्ही मला सगळं सांगितलं असतं तर आज हे सगळं नाटक झालं नसतं. मी यापुढे तुमच्यासोबत राहणार नाही. मी ठरवलंय की मी तुम्हाला घटस्फोट देईन. हे सर्व ऐकून मला खूप लाज वाटली. खूप दिवसापासून हे जाणवत होते, पण आता या भावनेचे प्रेमात रूपांतर झाले होते. मी किती चूक केली होती. मी तिला सत्य सांगू शकलो असतो, पण मी घाबरलो होतो. रामूने माझ्यासाठी जे करायला हवे होते ते केले. सत्य सांगितले आणि धैर्याने वागला. हिंमत केली असती तर आज हे सगळं झालं नसतं. बायको म्हणू लागली, तुम्ही माझ्याशी जे काही करण्याचा प्रयत्न केलात ते सगळं खरं झालं असतं तर मी जिवंत असेपर्यंत तोंड दाखवू शकले नसते. आपण केलेल्या चुकीला माफी नाही. तुम्ही माझ्या जागी असता तर एक दिवस तुम्हाला तुमची चूक कळली असती. म्हणूनच आज तो दिवस आला आणि मी तुम्हाला सोडून जात आहे. काळजी करू नका. लोक तुमच्याबद्दल वाईट बोलणार नाहीत. प्रत्येकजण माझ्याबद्दल वाईट बोलेल. आदरणीय रमेश पाटील यांची पत्नी त्यांना सोडून गेली जेव्हा मला माझ्या चुका कळल्या. परंतु कदाचित ही माझी शिक्षा असावी. किती काळ गेला माहीत नाही, कारण त्या क्षणी ती मला माफ करायला तयार नव्हती. हे शक्य आहे की भविष्यात कधीतरी तिचे हृदय बदलण्याची शक्यता होती.